नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न अँड लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत इमेजेसला स्टाईल्स कसं करता येईल CSSने. तर आपण एवढे सगळे प्रकार आपण स्टायलिंगचे प्रकार आपण इथे बघणार आहोत. जसे की राउंडेड इमेज असतात, त्याच्यानंतर थंबनेल इमेजेस असतात, त्याच्यानंतर रिस्पॉन्सिव्ह इमेजेस असतात, त्याच्यानंतर पोलारॉइड इमेजेस म्हणजे इमेज कार्ड्स वगैरे पण आपण बनवू शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर आहे ट्रान्सपरंट इमेजेस आणि इमेजवर आपण टेक्स्ट कोणत्या पद्धतीने दाखवू शकतो ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर रिस्पॉन्सिव्ह इमेज गॅलरी जी आहे, तर रिस्पॉन्सिव्ह इमेज गॅलरी जी आहे ती नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया. तर नेक्स्ट जी प्लेलिस्ट आहे मी ती फ्लेक्सबॉक्स जे CSSचं जे फ्रेमवर्क आहे त्याच्यावर बनवणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण रिस्पॉन्सिव्ह इमेज गॅलरी जी आहे ती आपण सुरुवातीला बघूया. काही 1-2 मी कन्सेप्ट सांगेल फ्लेक्सबॉक्सचे. त्याच्यानंतर सरळ-सरळ मी एक इमेज गॅलरी तुम्हाला बनवून दाखवेल फ्लेक्सबॉक्समध्ये. ठीक आहे मित्रांनो. तर आज आज आपण बघणार आहोत राउंडेड इमेजेस, थंबनेल इमेजेस, रिस्पॉन्सिव्ह इमेजेस, इमेज कार्ड्स, ट्रान्सपरंट इमेज आणि इमेज टेक्स्ट. तर पहिला जे टाइप आहे राउंडेड इमेजेस आपण आज बघूया. त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला व्हिज्युअल स्टुडिओ कोडकडे वळावं लागेल. तर तुम्ही बघू शकता इथे मी एक इमेज ॲड केलेली आहे जिची हाईट आणि विड्थ आहे बघा दिलेली आहे मी 200 आणि 300. त्या इमेजला आपल्याला राउंड बनवायचं आहे. तर राउंड इमेज बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बॉर्डर रेडियस आपल्याला जी आहे इमेजची, ठीक आहे. आता बॉर्डर आपण काय करूया इमेजला, सुरुवातीला आपल्याला बॉर्डर द्यायची आहे 1 पिक्सल सॉलिड, 1 पिक्सल सॉलिड आणि कलर देऊया येलो. तर तुम्ही पाहू शकता याला एक इमेज आली, याला एक बॉर्डर आलेली आहे. तर आपण लाईव्ह सर्व्हरवर आज बघतोय. ते एक लाईव्ह सर्व्हर नावाचं एक्सटेन्शन असतं व्हिज्युअल स्टुडिओमध्ये. तर लाईव्ह सर्व्हरवर आपण बघतोय. जसं इकडे मी चेंज केलं, सेव्ह केलं की ते अपडेट इकडे ताबडतोब होत आहे. बघा तुम्ही पाहू शकता. मला पेज रिलोड करायची गरज नाही. तर आता याला मी बॉर्डर रेडियस देतो. बॉर्डर रेडियस मी देतोय बघा 10 पिक्सलची. तर तुम्ही बघू शकता थोडा असा कर्वी लुक आलेला आहे या इमेजला. ठीक आहे. थोडासा असा कर्व आलेला आहे. जर या इमेजला आपल्याला एकदमच गोल बनवायचं आहे, तर सर्कल सारखं जर बनवायचं असेल, तर याला सरळ-सरळ बॉर्डर रेडियस जी आहे ती 50% आपण देऊन टाकूया. तर बॉर्डर रेडियस मी जेव्हा 50% देईल, तुम्ही बघू शकता ही जी इमेज आहे ही आता राउंडेड झालेली आहे. ठीक आहे. तर यालाच म्हणतात मित्रांनो राउंडेड इमेजेस. ठीक आहे. तर आता दुसरा प्रकार बघूया थंबनेल इमेजेस. तर थंबनेल इमेजेसमध्ये कसं असतं, आता याची मी बॉर्डर रेडियस काढून टाकतो. तर हा झाला नॉर्मल. आता याला मी देतोय थोडी पॅडिंग 5 पिक्सलची. मी जेव्हा याला 5 पिक्सलची पॅडिंग देईल, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की ॲज अ थंबनेल इमेज अशी आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर थंबनेलमध्ये जसं तुम्ही YouTubeला थंबनेल वगैरे बघितलं असेल किंवा आपल्या वेबसाईटमध्ये सुद्धा आपण एक लोडिंग नावाचं एक आयकॉन देत असतो. जरा इमेजेस काही लोड होण्याच्या आधी लोडिंग नावाचा एक आयकॉन असतो. म्हणजे ती पण एक इमेजच असते, पण ती ॲज अ थंबनेल आपण देतो. तर त्या अकॉर्डिंग हे दिसतंय बघा, तुम्ही पाहू शकता. नंतर आहे रिस्पॉन्सिव्ह इमेजेस. तर रिस्पॉन्सिव्ह इमेजेसमध्ये काय असतं, आपण ज्यावेळेस इथे हाईट जी देतोय आपण समजा फॉर एक्झाम्पल मी इथे दिली 300 हाईट आणि विड्थ जी दिली आहे ती 1000 पिक्सल दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल आता ही इमेज जी आहे ती 1000 पिक्सल जी आहे ती विड्थला झालेली आहे आणि 300 हाईटला झालेली आहे. आता मी ॲक्चुअली ही विंडो झूम आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त मोठं दिसतंय. ठीक आहे. तर मी जसं आता याला स्क्रोल करेल, तसं तुम्ही पाहू शकता ती विंडो जी आहे ती रिसाइज होते प्रॉपरली. आणि याला रिसायझेबल करण्यासाठी आपल्याला एकच काम करावं लागेल, काय मॅक्स विड्थ जी आहे, मॅक्स विड्थ आपल्याला 100% द्यावी लागेल आणि जी हाईट आहे ती हाईट असणार आहे आउट ऑफ. ठीक आहे. तर तुम्ही याला जेव्हा रिफ्रेश करसाल,
ऑलरेडी रिफ्रेश झालेलंच आहे. आता मी याला थोडं हे करणार, काय म्हणतात त्याला, रिसाईज करणार विंडोला. तर जसे याला विंडोला रिसाईज करतोय तशी विंडो सुद्धा प्रॉपरली रिसाईज होते, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. तर ही विंडो जी आहे प्रॉपरली रिसाईज होते. जेवढी लाईन लहान विंडो केली तेवढी ही विंडो रिसाईज होते. तर अशा पद्धतीने तुम्ही विंडो सुद्धा रिसाईज, इमेजेस रिसाईज करू शकता. तर आता आपण पाहूया कार्ड्स. ठीक आहे, तर कार्ड्स काय असते नेमकं? तर कार्ड्स काही नाही. आता याच्यामध्ये एक इमेज आहे. तर इमेज फॉर एक्झाम्पल आपण थोडी इमेज बदलूया. इमेज टू डॉट. ठीक आहे, तर ही इमेज आहे. तर याला विड्थ जी आहे ती समजा 400 देऊ. मी आता एक काम करतो, इथे डिव घेतो. ठीक आहे, कंटेनर त्यामध्ये एक इमेज राहणार आणि त्या इमेजच्या खाली राहणार टेक्स्ट. ठीक आहे, तर याला मी क्लास दिलेली कार्ड कंटेनर आणि याला दिलेले टेक्स्ट कंटेनर. तर इथे इथे आपण टेक्स्ट देऊ शकतो. ठीक आहे, आपल्याला ज्या पद्धतीचा जो काही टेक्स्ट पाहिजे असेल किंवा काही माहिती वगैरे द्यायची असेल ते आपण इथे देऊ शकतो. तर हे कसं दिसतील? तर हे बघा, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने दिसतंय. तर याला काय करायचं आपल्याला, याला एक प्रॉपरली स्टाईल द्यायची आहे. ठीक आहे, तर जेव्हा मी आता डिव घेईल, डिवला डिवला विड्थ फॉर एक्झाम्पल आपण 80% देऊया. काय होते पाहूया. तुम्ही पाहू शकता याला विड्थ आलेली 80%. त्याच्यानंतर जो टेक्स्ट कंटेनर आहे, टेक्स्ट कंटेनरला आपल्याला प्रॉपर्टी द्यायची आहे. जी टेक्स्ट अलाईन आहे ती आपल्याला घ्यायची आहे सेंटरला आणि इथे पॅडिंग देऊया 5 पिक्सेलची. ठीक आहे, आणि ही जी क्लास आहे ही कार्ड कंटेनर नावाची आहे. तर आपण डिवने सुद्धा देऊ शकतो आणि क्लास नेमने सुद्धा देऊ शकतो. तर हे सीएसएस सिलेक्टरचा भाग आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये सीएसएस सिलेक्टर काय असतात ते. ठीक आहे, तर सध्याला इमेजची जी बॉर्डर आहे ती मी कमेंट करतो. त्याच्यानंतर ते टेक्स्ट अलाईन सेंटर घेतलं तर ती इमेज थोडी सेंटरला येईल. पाहू शकता सेंटरला आलेली आहे. आता याला आपल्याला एक बॉर्डर द्यायची आहे. 1 पिक्सल सॉलिड व्हाईट देऊया. ठीक आहे, तर याला एक बॉर्डर आलेली 1 पिक्सल सॉलिड आणि व्हाईट कलरची. तर ती आपण घेऊया 400 पिक्सलच घेऊया. हम्म, 400 पिक्सल झालेली. आता या इमेजला आपल्याला थोडी पॅडिंग द्यायची. ठीक आहे, तर इमेजला आपण समजा पॅडिंग दिली 5 पिक्सलची. तर या इमेजला एक पॅडिंग आलेली आहे. एक सेकंड, बॉर्डर मी काढून टाकतो याची. बॉर्डर काही गरज नाही. आता याला जो बॅकग्राऊंड कलर आहे काढला तो आपल्याला व्हाईट द्यायचा आहे. आणि ही जी आहे ही बॉर्डर जी आहे ती आपण ब्लॅक घेऊया. तुम्ही बघू शकता याला बॉर्डर ब्लॅक आलेली आहे. आणि जी ही आहे काय म्हणतात त्याला, एक सेकंड, इमेजची विड्थ आहे जी आहे ती 410 पिक्सल. ठीक आहे, आता टेक्स्ट आपला दिसत नाहीये. का दिसत नाहीये? तर आपण इथे टेक्स्टचा जो कलर आहे तो अ, एक सेकंड, तो टेक्स्ट का दिसत नाहीये आपला. याला कलर देऊया.
ओके. तर याला मी कलर दिलेला आहे ब्ल्यू. तर तुम्ही बघू शकता आता ही जी झालेली आहे ही एक इमेज कार्ड झालेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये एक इमेज आहे आणि एक त्या इमेजचं जे आहे ते डिस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. तर याला एक बॉक्स शॅडो आपण देऊया. तर माझ्याकडे बॉक्स शॅडो आहे. एक मी बनवून ठेवली होती व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी. तर हे आपण एक कार्ड कंटेनरला देऊ बॉक्स शॅडो. ठीक आहे. तर जेव्हा मी याला बॉक्स शॅडो देईल, तुम्ही बघू शकता थोडं उठून दिसतंय या बॉक्स शॅडोमुळे. तुम्ही सभोवताली पाहू शकता ही कोणत्या प्रकारची बॉक्स शॅडो आलेली आहे. ठीक आहे. आणि जो टेक्स्ट आहे त्याला आपण देऊया कलर ब्लॅक. ठीक आहे. तर या इमेजवर जेव्हा मी होव्हर करेल, मला घ्यायचं आहे कर्सर पॉइंटर. ठीक आहे. कर्सर पॉइंटर घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी जेव्हा या इमेजवर होव्हर करतोय, फक्त इमेजवर, टेक्स्टवर नाही. तर टेक्स्टवर मी जेव्हा होव्हर करतोय तेव्हा हा कर्सर माझा येत नाहीये प्रॉपरली. ठीक आहे. हा कर्सर जो आहे तो डिफॉल्ट कर्सर येतोय. तर जेव्हा मी इमेजवर होव्हर करतोय तर त्यावेळेस या इमेज तुम्ही कर्सर बघू शकता तो हा चेंज होतोय. म्हणजे कसं असतं की ज्यावेळेस समजा आपण या पर्टिक्युलर इमेज दाखवून त्याच्यामध्ये समजा एखादी लिंक सुद्धा आपण देतोय. ठीक आहे. त्या लिंकला क्लिक करून सुद्धा युजर दुसरीकडे जाऊ शकतो. आणि त्या लिंकची आपण माहिती इथे खाली देऊ शकतो. ठीक आहे. एखादी थंबनेल द्यायची आहे, तर थंबनेलमध्ये काही थोडीफार इन्फॉर्मेशन राहील किंवा काही एक कोणत्यातरी एखाद्या गोष्टीची जी थंबनेल आहे, इमेज आहे, त्याच्यानंतर त्याची माहिती थोडी ब्रीफमध्ये खाली आहे आणि मोर मोर इन्फॉर्मेशनसाठी तिथे समजा आपण त्या इमेजवर क्लिक करून त्या वेबसाईटवर जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे ट्रान्सपरंट इमेजेस. ठीक आहे. तर ट्रान्सपरंट इमेजेस जे आहे, दुसरं काही नाही तर CSS मध्ये ओपेसिटी नावाचा एक प्रकार असतो. ठीक आहे. ओपेसिटी म्हणजे कशी असते, एक सेकंड मी इथे देतो ओपेसिटी. तर त्याची व्हॅल्यू जी आहे, याची जी व्हॅल्यू आहे ती चालू होते बघा 0.0 पासून ते 1.0 पर्यंत. ठीक आहे. तर याची आता व्हॅल्यू आपण देऊया 0.1. काय होते बघूया. तर जेव्हा मी याला 0.1 केलं तर ही इमेज थोडी ट्रान्सपरंट झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. तर जशी-जशी मी याची व्हॅल्यू वाढवेल 0.1 च्या ऐवजी मी समजा 0.2 करेल, तर ट्रान्सपरन्सी थोडी फिकट होत चाललेली आहे. ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता ही अशी वाढते. ठीक आहे. 7 त्याच्यानंतर 8 त्याच्यानंतर 9 आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 10 सॉरी 1. तर 1 ला काय होते ऑपेसिटी 1 म्हणजे हे झालेली आहे एकदम क्लिअर इमेज. तर जसं-जसं आपण 1.0 पासून खाली-खाली जाऊ 0.9, 0.8, 0.7 तशी-तशी याची ट्रान्सपरन्सी वाढते. ठीक आहे. तर हा एक इमेज ट्रान्सपरन्सीचा प्रकार आहे ट्रान्सपरंट इमेजचा. त्याच्यानंतर आपल्याला इमेजवर टेक्स्ट दाखवायचं आहे. तर टेक्स्ट कोणत्या पद्धतीने आपण दाखवू शकतो. ठीक आहे. तर आता ही इमेज आहे याच्यावर मला टेक्स्ट दाखवायचं आहे. ठीक आहे. तर हा टेक्स्ट मी कोणत्या पद्धतीने दाखवू शकतो, तर याला काही स्टाईल्स आहेत. आता हा टेक्स्ट कंटेनर आहे. याला मी पोझिशन ॲब्सोल्यूट करतो. त्याच्यानंतर लेफ्टची जी व्हॅल्यू आहे ती 0 देतो आणि टॉपची जी व्हॅल्यू आहे ती 0 देतो. एक सेकंड. ओके. तर इथे जर मी हाईट आणि विड्थ 100% दिलं तर ही फुल स्क्रीनला जाणार आणि त्या पर्टिक्युलर जी इमेज आहे, त्या इमेजची मी काय म्हणतात त्याला, इमेजमध्ये जे टेक्स्ट आहे, त्याची मी पोझिशन इथे सेट करू शकतो प्रॉपरली. ठीक आहे. आता ही मी टॉप आणि लेफ्ट साइडला ठेवलंय, तर याला मी
टॉप आणि राईट साईडला सुद्धा नेऊ शकतो. तर ते कसं न्यायचं, तर त्याच्यासाठी प्रॉपर्टी आहे राईट. मी जेव्हा राईट 0 करून सेव्ह करेल, सर टॉप 0 आणि राईट 0 ते असं जेव्हा करेल, तर हे जे टेक्स्ट आहे हे जाणार आहे टॉप आणि राईट पोझिशनला, ठीक आहे. त्याच्यानंतर हे सेम टेक्स्ट जो आहे तो मला खाली आणायचा आहे, ठीक आहे. म्हणजे बॉटम राईट साईडला. तर त्याला मी काय करणार, तर राईट 0 आणि बॉटम 0, ठीक आहे. राईट 0 आणि बॉटम 0. तुम्ही बघू शकता हा टेक्स्ट इथे खाली आलेला आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने पुन्हा लेफ्ट बॉटम लेफ्टला सुद्धा मी घेऊ शकतो. इथं फक्त आता बॉटम 0 आणि राईटच्या ऐवजी मला काय करावं लागेल, लेफ्ट 0. तर ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत बॉटम आणि लेफ्ट, ह्या वर्क करण्यासाठी तुम्हाला पोझिशन जी आहे ती ॲब्सोल्यूट ही द्यावीच लागते, ठीक आहे. ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत बॉटम, लेफ्ट, टॉप आणि राईट, या प्रॉपर्टीज ॲब्सोल्यूट पोझिशन जोपर्यंत त्या एलिमेंटला आपण देणार नाही तोपर्यंत वर्क करत नाहीत, ठीक आहे. तर आता रिस्पॉन्सिव्ह इमेज गॅलरी जी आहे, ते जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलंच आहे. हे आपण फ्लेक्स लेआउटमध्ये बघणार आहोत. आता मी उद्यापासून फ्लेक्स बॉक्सची जी सीरीज आहे, नवीन प्लेलिस्ट आहे, ती मी चालू करणार आहे. तर त्याच्यामध्ये मी एकदम बेसिकपासनं त्याचे जेवढे काही कन्सेप्ट असतील, जास्तीत जास्त कन्सेप्ट मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. CSS फ्रेमवर्क आहे मित्रांनो ते. सगळं काही HTML, सगळं काही CSSच येणार आहे त्याच्यामध्ये. तर तुमचं हे जे CSSचं पार्ट आहे, हे पुन्हा रिपीट होणारच आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काळजी करू नका. सगळेच प्रॉपर्टी, सगळं जे आहे, ते सगळेच. आणि तिकडे आणखी काही नवीन प्रकार आहेत. नवीन प्रॉपर्टीज आहेत. नवीन प्रॉपर्टीचे व्हॅल्यूज आहेत. तर ते सगळं आपण एकंदरीत आपण बघणार आहोत, जेव्हा आपण ती सीरीज आपण स्टार्ट करूया. तर ती उद्यापासून स्टार्ट होईल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तर या व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना सांगा, जेणेकरून त्यांना सोप्या भाषेमध्ये HTML, CSS आणि जेवढे काही मी कोर्सेस घेणार आहे पुढे, ते सगळेच्या सगळे कोर्सेस त्यांना चांगल्या चांगल्या पद्धतीने समजले जातील. धन्यवाद मित्रांनो.